मी सुरुवातीपासून माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवातच मी राष्ट्रवादीमधून केली होती. दादांनी मला त्यावेळेस जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी युवकांचा जिल्हाध्यक्ष केला होता. डोक्यात मनाला कधी विचार नाही शिवला की मी दादांना सोडेल, पण दादाच सोडून गेले. दादांच्या निधनाचे वृत्त कळताच विश्वास बसला नाही आणि निशब्द झालो. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, उपमुख्यमंत्री अजितदादा गेल्याने राज्यासह नंदुरबार जिल्हा पोरका झाला असल्याचे डॉक्टर अभिजित मोरे यांनी सांगितले. अजितदादांच्या निधनाचे वृत्त कळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजितदादा मोरे यांचे अश्रू अनावर झाले. त्यांच्या निवासस्थानी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी बारामतीकडे विमानाने येत असताना विमान लँडिंग होण्यापूर्वीच दुर्घटना घडली. त्यात अजितदादांचा मृत्यू झाला. दादांच्या जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाले. त्यासोबत नंदुरबार जिल्ह्याचे देखील नुकसान झाले. दादांमुळे मी राजकारणात आलो. सुरुवातीला त्यांनी मला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. दादांमुळेच माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. नवापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित हे देखील भावनिक झाले. दादांनी आम्हाला मी नवापूरला येणार असा शब्द दिला होता, मात्र तो शब्द त्यांनी पाळला नाही. त्याआधीच ते आमच्यातून निघून गेले. दादांच्या निधनामुळे भरत गावित भारावले आणि अश्रू अनावर झाले. दादांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. दरम्यान जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले. दादांनी नंदुरबार जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकास काम केली आहे. त्यांच्या विकासासाठी सिंहाचा वाटा आहे, अशा संमिश्र प्रतिक्रिया नेत्यांनी दिल्या. माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवातच मी राष्ट्रवादीमधून केली होती. दादांनी मला त्यावेळेस जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी युवकांचा जिल्हाध्यक्ष केला होता आणि तेव्हापासून दादांसोबत राहिलो. डोक्यात मनाला कधी विचार नाही शिवला की मी दादांना सोडेल, पण दादाच सोडून गेले. राष्ट्रीय नेतृत्व हरपलं आहे, मोठं छत्रछाया गेलेली आहे, पक्ष पोरका झालेला आहे. काय सांगणार, कसं प्रतिक्रिया व्यक्त करणार? नेता होणार नाहीये, या महाराष्ट्रात आता नेता होणार नाही. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अपरिमित हानी झालेली, कधी न भरून निघणारी. एवढ्या तरुण वयामध्ये देवाने इतका स्वच्छ मनाचा, ज्याने कधी कोणाचं वाईट नाही केलं, देवाने का सगळ्यांना न्याय द्यायला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन चालणारा नेता होता. नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात मोठी उंच भरारी बळ देणारा नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत होतात आणि पक्षवाढीसाठी खूप मोठे प्रयत्न आणि खूप मोठं पाठबळ तुम्हाला लागलं होतं. दादांच्या जीवावर तर भारी भरायचो आम्ही राव. दादांनी नंदुरबार जिल्ह्याला खूप प्रेम होत. नंदुरबार मधलं कोणी गेलो, आपल्या पक्षातला असो किंवा इतर कोणी पण गेलं तरी दादा त्यांना खूप प्रेमाने त्यांना अडचणी सोडवत होते. दादा कधी भेदभाव नाही केला दादा, आणि खूप प्रेम होतं नंदुरबारवर.
नंदुरबार मधलं कोणी गेलो आपल्या पक्षात असो किंवा इतर कोणी पण गेलं तरी दादा त्यांना खूप प्रेमाने त्यांना कधी भेदभाव नाही केला दादा आणि खूप प्रेम होतं नंदुरबारवर. सगळ्यात वाईट दिवस आज दादा नाही हे ऐकूनच कसं तरी वाटतं. दादांविषयी बोलल्या इतका मी फार मोठा नाही, पण कुटुंब प्रमुख गेले आमचे. कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम अजितदादांनी केलं आणि आज खरी जी राष्ट्रवादी उभी आहे अजितदादांमुळे हे राष्ट्रवादी बांधली गेली. दादांसारखा नेता होणं शक्य नाही. दादा दादा होते. दादांनी सगळ्यांना आपलंसं केलं आणि जो दिलेला शब्द आहे तो पाळणारे दादा होते. लाखोच्या संख्येमध्ये जरी कुठं असेल तरी दादांना आवाज दिला, दादा नमस्कार केला तरी दादा उभे राहून जायचे, नमस्कार घ्यायचे. इतकं साधं व्यक्तिमत्व दादा. हसत खेळत नेहमी बोलणारे, नेहमी ग्रामीण भागाची नाळ जोडलेली, आमच्या समाजाविषयी आदिवासी समाजाविषयी कायम आपुलकी दादांच्या मनात. दादा म्हणायचे, अरे भरत कारखान्याचं काय झालं, कारखाना चालू आहे का, काय माझी मदत लागेल ती सगळी मी मदत करेन. फार दादांचं काटेकोरपणे लक्ष या ग्रामीण भागात. सगळ्यांना सांगायचे, अरे या आदिवासींचा एकमेव कारखाना आहे, तो कारखाना चालू झाला पाहिजे, कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे, माझी जी मदत लागेल ती मी करेल. जी इतकं दादांचं प्रेम या आदिवासी समाजावर होतं. आम्हाला जेव्हाही गेलो खाली हाताने दादांनी कधीच परत पाठवलं नाही. जे जे काम घेऊन गेलं ते काम अजित दादांनी करून दिलं.